नमस्कार, मी अक्षय कुमार पाटील. आपलं अक्षय कुमार पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गट ड पदांसाठी जी भरती निघाली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे याच्या एकूण 30 जागा निघालेल्या आहेत. त्याचबरोबर आया याच्या एकूण 2 जागा निघालेल्या आहेत. माळी या पदाच्या एकूण 7 जागा निघालेल्या आहेत. प्रयोगशाळा परिचर याच्या एकूण 18 जागा निघालेल्या आहेत. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे याच्या एकूण 285 जागा या ठिकाणी निघाल्या आहेत. आया याचे एकूण 1 जागा या ठिकाणी निघाली आहे. बॉयलर चालक याचे एकूण या ठिकाणी 1 जागा आहे. पाणक्या याचे एकूण 1 जागा आहे. ड्रेसर याच्या एकूण 2 जागा आहेत. माळी याच्या एकूण 4 जागा आहेत आणि नाभिक याच्या एकूण 6 जागा आहेत. अशा या गट ड वर्ग 4 मधील पदांसाठी ही भरती निघाली आहे. या ठिकाणी अर्ज जो करायचा आहे तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 24/6/2025 आहे. अर्ज करण्यासाठी जी फॉर्म फी आहे ती खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्ग, मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील उमेदवारांसाठी 900 रुपये या ठिकाणी फॉर्म फी आहे. साठी जी वयाची मर्यादा आहे ती खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत जी आहे ती वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. या भरतीसाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारास मराठी भाषेचं ज्ञान असणं या ठिकाणी आवश्यक आहे. प्रोसेस आहे ती सुरुवातीला या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा होईल. त्याचबरोबर कागदपत्र तपासणी होईल. त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी या ठिकाणी होईल. त्याचबरोबर चारित्र्य तपासणी या ठिकाणी होईल. अशा प्रकारे जे आहे ती या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती पार पडेल. ऑनलाईन परीक्षा जी आहे ती कशी असणार आहे, त्याचं स्वरूप काय असणार आहे ते आपण बघूया. परीक्षेचं जे एकूण स्वरूप कसं असणार आहे ते आपण बघूया. एकूण परीक्षा जी आहे ती 200 मार्कांसाठी असणार आहे आणि एकूण प्रश्न जे असणार आहेत ते 100 असणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी 2 मार्क दिलेले आहेत. परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तासाचा आहे. यामध्ये मराठीचे एकूण 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी. त्याचबरोबर इंग्रजीचे एकूण 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी. सामान्य ज्ञानचे एकूण 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी आणि बौद्धिक चाचणी अंकगणितचे 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी. असे 100 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी. यासाठी जो कालावधी आहे तो 2 तासांचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे. परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होईल. प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी 2 मार्क दिलेले आहेत. अशा प्रकारे जी आहे ती ऑनलाईन एक्झाम या सर्व पदांसाठी या ठिकाणी होईल. या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी याचं जे नोटिफिकेशन आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याचं नोटिफिकेशन डाउनलोड करून बघू शकता. नोटिफिकेशन संपूर्ण वाचल्याशिवाय आणि समजून घेतल्याशिवाय अर्ज करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.